सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय संविधान। 1/7/2024 पासून मालेगाव नगरपंचायत कार्यालयासमोर आमचे सहकारी आणि आमचे मित्र मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ काळे वार्ड क्रमांक 2 मध्ये राहतात। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रहिवासी आहेत। यांनी गेल्या अनेक वेळा म्हणजे 29 डिसेंबर 2023 पासून मालेगाव नगरपंचायतला पत्रव्यवहार केलेला आहे। पत्रव्यवहार करून सुद्धा यांच्या मागण्यांवर मालेगावचे सीओ यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। मालेगावचं नगरपंचायत प्रशासन पूर्णतः झोपलेलं आहे, झोपेचा सोंग घेत आहे। या झोपलेल्या आणि नित्रस्त असलेल्या गेंड्याच्या कातडी असलेल्या अधिकाऱ्यांना कधी जाग येणार असा प्रकारचा प्रश्न ऑल इंडिया ब्लू टायगर सेनाचे अध्यक्ष या नात्याने विचारला। गेल्या अनेक वर्षापासून मालेगावची नगरपंचायतमध्ये माहिती फलक नाही आहे। मालेगावची नगरपंचायतची रंगरगोटी झालेली नाही आहे। मालेगावच्या नगरपंचायतमध्ये अनेक समस्येचं ग्रहण लागलेलं आहे। मालेगावचे नगरपंचायतचे सीओ सोनवणे साहेब या अगोदरचे यांना सुद्धा आम्ही बराचसा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु पत्रव्यवहार करून सुद्धा मागच्या सोनवणे साहेबांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। तर आताचे सीओ साहेब नवीन आलेले हे काय दखल घेतील। तरी या निवेदनाचा गट्टा घेऊन आमचे गजानन भाऊ काळे हे बऱ्याच महिन्यापासून वर्षापासून झगडत आहेत, लढा देत आहेत आणि त्यांना या मालेगावच्या नगरपंचायतनं उपोषणाची आज वेळ आणलेली आहे। दिनांक 1/7/2024 पासून हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मालेगावच्या रस्त्याचा प्रश्न आहे, त्यामध्ये गीतानगर मालेगाव येथील नगरपंचायत मार्फत दलितर योजनेमार्फत पेवर ब्लॉक रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम या मालेगावच्या नगरपंचायतच्या अनुषंगाने झालेलं आहे। त्याचबरोबर गांधी चौक ते शिवचौक येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे व नालीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे। त्याचबरोबर मालेगावमध्ये जे माहिती फलक आहे ते सुद्धा यांनी लावलेलं नाही आहे। माननीय गजानन भाऊ काळे यांनी बरेच वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही माहिती फलक लावा। आमच्या मालेगावमधील म्हणजे आम्ही जे टॅक्स भरतो आम्ही टॅक्स भरून ज्या आमच्या टॅक्सवर इथलच्या नगरपंचायतचे कर्मचाऱ्यांचे पगारी होतात, तर आम्हाला माहिती फलक नाही हा एक खूप मोठा गंभीर प्रश्न आहे। मालेगावच्या रहिवाशांसाठी इथलचा माहिती फलक लावावा। नगरपंचायत मालेगाव अंतर्गत असणाऱ्या शहरात सौर ऊर्जेवर चालणारे जे हायमार्क्स पथदिवे आहेत ते सुद्धा या ठेकेदारांनी इथलच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून आतापर्यंत लावलेले नाही आहेत आणि त्यामध्ये सुद्धा बराचसा भ्रष्टाचार झालेला आहे। 2022-23 सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय समाधान शिबिरात सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या या मालेगाव नगरपंचायतला आलेल्या आहेत। मालेगाव नगरपंचायतचे अधिकारी हे निद्रावस्थेत आहे, झोपेचा सोंग घेत आहे। तरी माननीय गजानन भाऊ विजय काळे यांचं जे उपोषण आहे हे यशस्वी व्हावं यासाठी आमची अपेक्षा आहे, त्यांना शुभेच्छा आहेत आणि मालेगावच्या नगरपंचायतचे सीओ साहेबांनी या उपोषणाची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा आमची संघटना आक्रमक होईल आणि गजानन भाऊ काळे यांच्या या उपोषणाला आमच्या ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे। भविष्यामध्ये सुद्धा मालेगावच्या रहिवाशांसाठी ज्या काही समस्या असतील त्यांच्यासाठी जर गजानन भाऊ उपोषण करत असतील तर त्यांना सुद्धा आमचं समर्थन राहील आणि मालेगावच्या या नगरपंचायतचा जाहीर निषेध करतो, या सुव्यवस्थेचा जाहीर निषेध करतो, शासनाचा जाहीर निषेध करतो। माननीय गजानन भाऊ विजय काळे यांचं उपोषण त्वरित मार्ग लावा, अन्यथा आमची संघटना आक्रमकरित्या आंदोलन करेल आणि यास त्यांच्या उपोषणाला आमचा जाहीर समर्थन। जय जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, संविधानाचा विजय असो।